कोल्हापुरी पुडाची वडी आणि ज्वारीची चकली, पारंपरिक आणि नाविन्यानं भरलेलं दगडू बाळा भोसले, कोल्हापूर मधील एक जुनं नाव. कोल्हापूरच्या महाद्वारच्या समोर आणि महाद्वार रोडवर गणगणगणात बोते मंडळाच्या पलीकडं मुरलीधर दगडू भोसले यांच्या इथं चालू आहे फराळाचं काम. ज्वारीच्या पिठामध्ये तीळ आणि ओवा घातलेला आहे, यानंतर हिंग घातलेला आहे, त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि गरम मसाला गेलेला आहे, यानंतर मिरची पूड आणि त्यानंतर थोडासा सोडा टाकायचा आहे, त्यानंतर तेल घालायचं आणि व्यवस्थित गरम पाणी घालून मळून घ्यायचं आहे. भाजणीच्या पिठाच्या चकल्या तर बऱ्याच वेळा बघितल्यात, पण या ज्वारीच्या पिठाच्या मी पहिल्यांदाच बघतोय. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतर चकल्याच्या साच्यामध्ये घालून आता चकल्या पाडलेल्या आहेत. किती काटेदार आणि अगदी व्यवस्थित गोलाकार या चकल्या पडतायत बघा. यांच्याकडे दिवाळी फराळाचे सगळेच पदार्थ उत्तम दर्जाचे मिळतात. यांचे पेढे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि गरम तेलामध्ये आता चकल्या तळण्यासाठी सोडलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित खरपूस तळून घ्यायच्या आहेत आणि आता त्या चकल्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. त्याचबरोबर यांच्याकडे कोल्हापुरी बाकरवडी आणि पुडाची वडी सुद्धा मिळते. ती बनते अगदी खमंग खुसखुशीत आणि कोल्हापुरी स्टाईलनं. ही आहे कोल्हापूरची सुप्रसिद्ध पुडाची वडी. यांच्याकडे मोतीचूर लाडूसाठी लागणारी बुंदी सुद्धा मिळते. परंपरा जपतच आता नवीन पदार्थही त्यांनी चालू केले आहेत. गुळाचा पेढा आता चालू केला आहे. त्यांच्याकडे विशेष म्हणजे पौष्टिक असा ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा मिळतो. यांचे सगळेच पदार्थ भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा जात असतात. तुम्ही नक्की यांना कॉल करून अधिकची माहिती घ्या.